आणि आता सविस्तर वृत्त पाहूया। सुरुवातीलाच बातमी महापालिका निवडणुकांसंदर्भातल्या सुनावणीची। आज सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सुनावणी होणार आहे। दुपारी 2 वाजता या सुनावणीला सुरुवात होईल। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे। दरम्यान सुप्रीम कोर्ट यावर आता काय निर्णय देतंय याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। गेल्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टानं 25 फेब्रुवारीला सुनावणी घेणार असल्याचं सांगितलं होतं। राज्य सरकारनं युक्तिवादासाठी अवधी मागितला होता। आज तरी निवडणुकांचा मार्ग मोकळा होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर यावर अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः याचिकाकर्ते राहुल वाघ आपल्यासोबत आहे। राहुल सर, आपलं खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। सर, आज महत्त्वाचा दिवस आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होऊ शकतो। नेमका कोणत्या मुद्द्यांवर आज सुनावणी होणार आहे आणि कोणते मुद्दे निकाली लागतील? तुमची याचिकेतून नेमकी काय मागणी आहे? मॅडम, या विषयाच्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो होता की राज्य सरकारांवर जी जबाबदारी होती की त्यांनी के कृष्णमूर्तीच्या निकालाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भामधली ती न केल्यामुळे 6 डिसेंबर 2021 ला सुप्रीम कोर्टाने 27% आरक्षण नाकारून निकाल दिलेला होता। त्यानंतर काय झालं की 20 जुलै 2022 आणि 28 जुलै 2022 ला राज्य सरकारने जो प्रयत्न केला त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे ट्रिपल टेस्टचं पालन न केल्यामुळे त्यांचा विनंती अर्ज नाकारण्यात आला। आणि मग त्यातनं आपण बघतो की 22 ऑगस्ट 2022 रोजी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये 6 डिसेंबर 2021 ला दिलेला निकाल ऍज इट इज ठेवण्यात आला। आणि त्यामुळे आपण बघतोय की आता हा सगळा 367 महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रक्रियेमधली जी काही स्थिती आपल्याला दिसून येते तर ती त्यामुळे निर्माण झालेली आहे। मला असं वाटतं की आज जर राज्य सरकारने योग्य भूमिका ठेवली तर कदाचित ती कोंडी फुटू शकते, अन्यथा पुन्हा मार्ग मला असं वाटतं की पावसाळ्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया होईल असं दिसतंय। प्रथमतः सर, हा ओबीसी जो आरक्षणाचा नेमका मुद्दा होता तो काय होता? मुळात काय होतं मॅडम की मध्यंतरीच्या काळामध्ये एक प्रक्रिया आपल्याला अशी दिसली की जनमताच्या आधारे निवडून आलेले स्थानिक स्वराज्य संस्थेतले प्रतिनिधी फक्त राज्य सरकारने ट्रिपल टेस्टच्या कंडिशन न पूर्ण केल्यामुळे त्यांना अपात्र घोषित करण्यात आलेलं होतं। त्यामुळे ही जी काही प्रक्रिया आहे, राज्य सरकारची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी होती ती न केल्यामुळे उमेदवारांना हा जो काही भुर्दंड पडत होता तर त्या संदर्भामध्ये या याचिकेतनं आपण एक महत्वाचा मुद्दा निर्माण केला होता की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 243 डी आणि टी ने मिळणारं आरक्षण आणि फंडामेंटल राईट्स मध्ये जे काही आरक्षण आहे तर ही चौकट पूर्ण करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने जो लँडमार्क निकाल दिलेला होता तर त्याची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकारांनी कटिबद्ध असायला हवं होतं। या याचिकेच्या माध्यमामधून तो मुद्दा सगळ्यात महत्वाचा हायलाइट झाला। नक्कीच, पण राहुल सर, या सरकारची नेमकी याबाबतची नेमकी बाजू काय, सविस्तर सांगाल? या संदर्भात पुन्हा एक असं होऊ शकतं मॅडम की महत्वाचा एक मुद्दा पुढील काळात एक असा येऊ शकतो की बाठिया आयोगाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने जी काही अहवाल सादर केलेला आहे त्या संदर्भामध्येही मला असं वाटतं की पुढे जाऊन ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये कॉम्प्लिकेशन निर्माण होऊ शकतात। ज्यामध्ये महत्वाचा मुद्दा एक असा आहे की जातीचा जो डेटा गोळा करण्यासाठी आडनाव हे माध्यम बनवलेलं आहे। आणि आमच्या धुळ्यासारख्या शहरामध्ये एक कापडणं हे जे गाव आहे कॉम्रेड शरद पाटलांचं, त्या ठिकाणी भांबरे हे आडनाव सर्व जातीमध्ये येतं। मग अशा वेळेस जातीचा डाटा कलेक्ट करण्यासाठी आडनाव हे माध्यम वापरणं मला असं वाटतं की हे पण भविष्यातली एक ज्याला एक असं म्हणू शकतो आपण की क्वेश्चन मार्क निर्माण करणारी प्रक्रिया असू शकेल। राज्य सरकारनं नेमके मग याबाबत काय भूमिका घ्यावी असं तुम्हाला वाटतंय? मुळात राज्य सरकार या सर्व प्रक्रियेच्या संदर्भामध्ये जे काही लँडमार्क निकाल आहेत तर त्याला फक्त ऍज इट इज काटेकोरपणे पालन करण्याच्या प्रक्रियेमध्ये असायला हवं होतं। परंतु तसं नसताना राज्य सरकार ज्यावेळेस निवडणुकीच्या प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी जनमताचा आधार घेण्यासाठी फक्त या तांत्रिक बाबी हाताळताना दिसून येते। म्हणून याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारांच्या भूमिका या त्याला एक आपण कायदेशीर दृष्टिकोनातनं संवैधानिक मार्गाच्या आपल्याला दिसून येताना आढळत नाही असं माझं स्पष्ट मत आहे। सर, एवढं सगळं असताना निकालासाठी इतका वेळ का लागतोय? जवळपास 3 वर्ष इतका वेळ का लागतोय?
यालाही राज्य सरकारच जबाबदार आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होता की माननीय खानविलकर साहेबांनी जेव्हा बांटिया आयोगाच्या अहवालाला ग्रीन सिग्नल दिला होता, तर त्यानंतर ज्याही न्यायाधीशांच्या समोर प्रकरण सुरू असतं ते जर निवृत्त झाले तर ते प्रकरण हँडओव्हर होतं सीजीआय साहेबांकडे. जेव्हा रमन्ना साहेबांकडे हे प्रकरण हँडओव्हर झालं, त्यांनी या प्रकरणाला स्टेटस को दिला, तर तेव्हा देखील राज्य सरकार त्यानंतर प्रयत्न करून ती प्रक्रिया कालाचा अपव्यय टाळू शकत होती, परंतु तसं घडून आलं नाही. ज्यामुळे आपण असं बघतोय की राज्य सरकार या सगळ्या प्रक्रियेला आपल्या निवडणुकीच्या प्रक्रियेमधनं जनमताला कॅश करण्यासाठीचं एक नवीन डायमेन्शन ओपन करतंय, असं माझं स्पष्ट मत आहे. सर, आज जो निकाल लागेल तो काय लागेल? म्हणजे ओबीसी आरक्षणासह निवडणुका होतील की त्याशिवाय, नेमकं काय वाटतं? मला असं वाटतं की ओबीसी आरक्षणासह निवडणुका निश्चित होतील, कारण आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेही आडकाठी दिसून येत नाहीये. परंतु आता पुन्हा राज्य सरकारचा हेतू या माध्यमामधून आपल्याला स्पष्ट दिसून येईल की राज्य सरकार कशा पद्धतीने आपली भूमिका त्या ठिकाणी मांडतं, यावरच मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टातनं तो आजचा निकाल येईल. जर निकाल आला, मग साधारणपणे तुम्हाला काय वाटतं नेमका कधी या निवडणुका लागू शकतात? कारण सांगण्यात येतं की एप्रिल मे महिन्यात साधारण लागतील. आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचा विचार करता साधारण त्यांना 60 दिवसाच्या जवळपासचं अंतर असावं लागेल. म्हणजे आपण असं पकडू शकतो की साधारण 30 मे पर्यंत त्यांना जर अवकाश मिळाला या निकालाच्या माध्यमामधनं, आणि त्याच्या अगोदर 15 दिवस निवडणूक आयोगाला ते सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, तर पावसाळ्याच्या अगोदर निवडणुका होऊ शकतात. पण या ठिकाणी पुन्हा राज्य सरकारचा हेतू सगळ्यात महत्वाचा असेल, आणि मला असं वाटतं की आताच्या राज्य सरकाराच्या या ज्या काही राजकीय प्रक्रियेमधल्या जी एक निरंकुश अशी प्रक्रिया आहे त्या माध्यमातून ते लवकरच घेण्याचा प्रयत्न करतील असं मला वाटतं. नक्कीच. त्यामुळे आज निवडणुका नेमका निकाल काय लागेल आज कोर्टाचा, त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. धन्यवाद सर, आपण एनडीटीव्ही मराठीशी बातचीत केल्याबद्दल.